नमस्कार मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ आहे ना मित्रांनो, खास आपल्या शेतकरी कुटुंबासाठी. मित्रांनो, तुम्ही मित्रांनो बघू शकता, आता मध्ये आपल्या इथं वाघाच्या हल्ल्यामध्ये 2-3 दुर्घटना घडल्या. त्यानंतर सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन, नेते मंडळी एकत्रित येऊन आंदोलनं केली. बरंच काय काय केलं. मी दररोज एक 3-4 दिवस बघत होतो व्हिडिओ. दररोज प्रत्येक जण एकमेकावर टीका करत होते. असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. मित्र हो, हे फक्त सर्वजण आहे ना, नेते मंडळी ना, आपलं गोरगरीब जनतेचा आहे ना गैरफायदा घेत आहे. मित्रांनो, तुम्ही मित्रांनो बघू शकता, घटना घडून गेल्याच्या नंतर प्रयत्न करण्यापेक्षा जर घटना घडायच्या अगोदर प्रयत्न केला तर काय होईल. मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता, एक 5-6 दिवस किती गोंधळ केला. हे पाहिजे, पिंजरे पाहिजेत, कुठं कंपाऊंड पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. पण आता त्याच्यावरती कोणच लक्ष द्यायला तयार नाहीये. म्हणजे आता सर्वजण तुम्ही बघू शकता, एक आता 10-12 दिवस झाला असेल, कुठे कोणताच विषय नाही किंवा काहीच नाही. म्हणजे आता ते परत कोणती घटना घडण्याचं वाट बघत आहेत का? जर घटना घडायच्या अगोदर प्रयत्न केला तर हरकत काय मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता, ते शेतकऱ्यांची, गोरगरीब जनतेची ना फक्त दिशाभूल करतात. मित्रांनो, त्यांनी सांगितलं का एवढे एवढे पिंजरे लावलेले. पण मित्रांनो, तुम्ही बघू शकता, जर 100 काय 1000 पिंजरे जर एका गावात लावले आणि त्याच्यामध्ये त्याला खायला जर काहीच ठेवलं नाही मित्रांनो, तर ते बिबटे पिंजऱ्यामध्ये येतील कसं? हा तुम्ही विचार करा मित्रांनो. एकदा ज्या ठिकाणी पिंजरे लावलेत ना मित्रांनो, त्या ठिकाणी जाऊन बघा तुम्ही. त्यांना जर आपण त्याच्यात काहीच खाद्य नाही ठेवलं तर ते कसे काय येतील त्याच्यामध्ये, पिंजऱ्यामध्ये? फक्त आहे ना, हे आपले सर्व नेते मंडळी झालं किंवा वन अधिकारी झालं, फक्त आहे ना शेतकऱ्यांची दिशाभूल करतात. मित्रांनो, त्यांनी कोणताही प्रयत्न चालू केलेला नाही अजून. मित्रांनो, नुसते पिंजरे लावले म्हणजे काय त्याच्यात ऑटोमॅटिक वाघ येऊ शकतो का? त्याच्यामध्ये त्याला काहीतरी खाद्य ठेवलं पाहिजे ना. मित्रांनो, तुम्ही प्रत्येक ठिकाणी बोलतात ना, जिथे पिंजरे लावलेत त्या ठिकाणी जाऊन बघा. मित्रांनो, मला पण समजलं, आमच्या इथं 2-3 दिवस झाला बिबट्या येत होता, तर मला समजलं का पिंजरा लावलेला आहे. म्हणून मग मित्रांनो, मी त्या ठिकाणी आवर्जून बघायला गेलो. मित्रांनो, तर त्या पिंजऱ्यामध्ये मित्रांनो काहीच ठेवलेलं नाहीये. मग वाघ त्याच्यात येईनच कस काय मित्रांनो? त्यामुळे ना मित्रांनो, कुणावरही विश्वास ठेवू नका. जे ते फक्त स्वतःच आहे ना स्वार्थ साधतात. मित्रांनो, त्यामुळे जे प्रयत्न करायचे ना ते आपले स्वतःलाच करायचे. मित्रांनो, त्याच्यासाठी सर्वांनी मिळून एकत्र या आणि ज्या ठिकाणी पिंजरे लावलेले असतील त्या पिंजऱ्यामध्ये त्यांना काहीतरी खाद्य ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, त्याशिवाय एक पण बिबट्या आणि एक पण वाघ आहे ना हाती लागणार नाहीये. आणि हे सर्व मित्रांनो आहे ना, आपल्याला आहे ना लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. नुसते पिंजरे लावून काहीच होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आपल्याला वाटत होतं का चॅनलवाले, न्यूजवाले आपल्यासाठी भरपूर प्रयत्न करतात मित्रांनो, पण कुणालाही आपल्या शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही. जे प्रयत्न करायचे ना मित्रांनो, ते आपल्याला स्वतःलाच करायला लागणार आहे. आपण शेतकरी जर एकत्र आले नाही ना मित्रांनो, तर काहीच होऊ शकत नाही मित्रांनो. कारण सर्वजण जे ते आपला स्वार्थ बघत असतात. मित्रांनो, जर घटना घडून गेली मित्रांनो, त्यानंतर 3-4 दिवस तुम्हाला प्रत्येक न्यूज चॅनल म्हणा, फेसबुक म्हणा, युट्यूब म्हणा, इंस्टाग्राम, तुम्हाला फक्त ह्याच बातम्या दिसत होत्या का एकमेकावर टीका केलेलं. हा न्यूजवाला एवढा भारी, तो नेता एवढा भारी, हा नेता एवढा भारी. पण तुम्हाला आत्ता एक 3-4 दिवसानंतर मित्रांनो एकदा तरी न्यूजवर तुम्हाला असं दिसलं का त्यांनी बिबट्यासाठी काय प्रयत्न केलेले असं सांगितलंय? किंवा बिबटे दिसतात, प्रत्येक गावामध्ये बिबटे दिसतात, मग त्याच्यावरती काय नियोजन केलेलं आहे हे आता एक तरी पत्रकार बोलतोय का? फक्त प्रत्येक जण मित्रांनो आपला स्वार्थ साधत असतो. त्यामुळे मित्रांनो, कुणावरही विश्वास ठेवू नका. प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थासाठी वापर करतो आपला. त्यांचा न्यूज चॅनल फॉर्मला येण्यासाठी त्यांनी फक्त 3-4 दिवस बातम्या टाकल्या, यांनी त्याच्यावर टीका केली, त्यांनी त्याच्यावर टीका केली आणि स्वतःचं नाव मोठं करून घेतलं मित्रांनो. कारण त्यांना कोणालाही काही घेणं देणं नाही. मित्रांनो, तुम्ही आता आहे ना मित्रांनो, तुम्ही प्रत्येक, मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी पिंजरे लावलेले आहे ना मित्रांनो, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन बघा मित्रांनो. त्यांना त्याच्यामध्ये खाद्य ठेवलेलेच नाही मित्रांनो. तर तिथे बिबट्या जाईनच कशामुळं हा पण विचार करा मित्रांनो. जर मित्रांनो खरोखर वन खात्यावाल्यांनी
आणि सर्व नेते मंडळींनी जर खरोखर मित्रांनो प्रयत्न केले असते ना मित्रांनो, आता एक घटना घडल्याच्या नंतर समजा 10-15 दिवस झाले असते ना मित्रांनो, 15 दिवसात आहे ना मित्रांनो 25 ते 30 वाघ आहेत ना हलवण्यात आले असते मित्रांनो लगेच लगेच. पण कोणीच ना मित्रांनो काहीच प्रयत्न करत नाहीये, फक्त शेतकऱ्याची दिशाभूल करतात मित्रांनो. कारण जर बिबट्याला पकडायचं म्हणलं ना मित्रांनो अवघड काहीच नाहीये, फक्त पिंजरे लावले आणि त्याच्यामध्ये खाद्य ठेवलं ना मित्रांनो, ते ऑटोमॅटिक त्याच्यात सापडले जातात मित्रांनो. पण काय करतात माहितीये का, आता सध्या आहे ना कोणी सर्वजण शांत झालेले आहेत, पत्रकार म्हणा, नेते मंडळी म्हणा किंवा वन अधिकारी, वन खाते, सर्व शांत आहेत मित्रांनो. त्यांनी फक्त काय दाखवतात माहितीये का, आम्ही पिंजरे लावलेले आहेत. तुम्ही पिंजरे लावा मित्रांनो, त्यांना म्हणा पिंजरे लावा आणि त्याच्यात खाद्य ठेवा मित्रांनो. प्रत्येक गावामधून आहे का मित्रांनो एक एक बिबटे आहे ना पकडला जाणार. आणि हे तुम्ही ना फक्त एकदा करून बघा मित्रांनो, ज्या ठिकाणी पिंजरे लावलेले असते ना मित्रांनो त्या ठिकाणी त्यांना खाद्य ठेवून बघा, खाद्य ठेवायला सांगा. तुम्हाला त्याच दिवशी संध्याकाळी लगेच बिबट्या पकडलेला तुम्हाला बातमी येईल मित्रांनो. आता पण न्यूजवाले, पत्रकार मंडळी कुठे गेले मित्रांनो सर्वजण? त्यांना आता या गोष्टी समजत नाहीये का ते फक्त स्वतःचा फायदा होता म्हणून एक 4-5 दिवस प्रयत्न केले ना आता शांत झाले का मित्रांनो? जर मित्रांनो सर्वांनी एकत्र येऊन खरोखर प्रयत्न केला ना मित्रांनो, आतापर्यंत ना 25 ते 30 बिबटे गेले असतील मित्रांनो. आता तुम्ही इथून पण मित्रांनो फक्त आहे ना 10 ते 15 दिवस आहे ना मित्रांनो, सर्वांनी एकत्र येऊन आहे ना पिंजरे लावलेत ना त्या ठिकाणी फक्त खाद्य ठेवा मित्रांनो. 10 ते 15 दिवसात आहे ना मित्रांनो 40-50 बिबटे पकडले जातील मित्रांनो. पण हे ना त्या दृष्टीने प्रयत्नच करत नाही मित्रांनो. त्यामुळे ना सर्वजण एकत्र या, कुणी कोणावर टीका करू नका मित्रांनो. टीका करून काही होत नाहीये. सर्वांनी एकत्र आलं ना मित्रांनो कोणतीही गोष्ट शक्य आहे मित्रांनो. त्यामुळे कुणी कोणावर टीका करू नका किंवा निवडणूक आल्या म्हणून हा त्याला बोलतोय तो त्याला बोलतोय असं काहीच करू नका मित्रांनो. फक्त सर्वांनी एकत्र येऊन पिंजऱ्यामध्ये खाद्य ठेवायचं काम करा. तुम्हाला सांगतो मित्रांनो 100% बघा तुम्हाला अंदाज येईल आपल्या गावातून बिबटे खरोखर कमी होऊ शकतात मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.